दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर आणि लहान मुलांवर झालेल्या कथित लाठीमार आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरज शहरात गुरुवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात आला। या बंदला मिरज शहरातून 100% प्रतिसाद मिळाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर आणि मुलींवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध करत भविष्यातील पिढीवर अन्याय अत्याचार होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसेच राजीनामे न दिल्यास भविष्यात देशव्यापी भारत बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। याचबरोबर आंदोलनाला विरोध करण्याचा किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अशोक कांबळे यांनी दिला। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.